नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षकांनो, हल्ली माहिती आपल्याला अगदी सहजपणे मिळते। इंटरनेटवरती गेलो आणि कुठलाही शब्द टाईप केला की भरपूर अशी माहिती आपल्याला इंटरनेटवरनं मिळते। मग ते अभ्यासाच्या बाबतीतला असू देत, मेडिकल टर्म्स असू देत, न्यूट्रिशनच्या बाबतीत असू देत, कुठलीही माहिती अगदी फिंगरटिपवरती आपल्याला अवेलेबल असते। पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की ही माहिती बरोबर किती आहे आणि एस्पेशली जर आपण मेडिकल टर्म शोधत असू, वैद्यकीय ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर ते ज्ञान हे बरोबरच असलं पाहिजे, कारण बरेचदा ते आपल्या शरीराशी आणि आपल्या तब्येतीशी निगडित असतं। म्हणूनच हॅलो डॉक्टरद्वारे आमचा हा प्रयत्न असतो की दर आठवड्याला तुमच्यापर्यंत मेडिकल एक्सपर्ट्स घेऊन येऊ आणि तुम्हाला ही संधी मिळेल की तुम्ही मेडिकल एक्सपर्ट्सना प्रश्न विचारू शकता। तसंच ह्या आठवड्यात आज आपल्याकडे आलेले आहेत संधिवात तज्ञ डॉक्टर प्रवीण पाटील। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर प्रवीण पाटील यांनी यूके मध्ये 10 वर्ष वैद्यकीय कामाचा अनुभव घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आम वाताचे लवकर निदान करणे आणि आधुनिक पद्धतीने उपचार करण्यामध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे। डॉक्टरांनी संधिवाताच्या विविध समस्यांवर संशोधन केलेलं आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये डॉक्टरांचं बरंचसं काम हे प्रसिद्ध झालेलं आहे। सध्या डॉक्टर पुणे येथे कार्यरत आहेत। तिथे आदित्य बिर्ला हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल अशा विविध हॉस्पिटलशी डॉक्टर निगडित आहेत। प्रेक्षकांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर म्हणजे रूमॅटॉलॉजी म्हणजे संधिवात ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीला आपले वेगवेगळे प्रश्न आणि स्पेसिफिक प्रश्न विचारायच्या आधी आपण डॉक्टरांकडून ही माहिती घेऊया की रूमॅटॉलॉजी म्हणजे नक्की काय। सो डॉक्टर, सुरुवातीला आपण फक्त प्रेक्षकांना सांगूयात की रूमॅटॉलॉजी म्हणजे नक्की काय। अगदीच आपण रूमॅटॉलॉजी बद्दल समजून घेऊ। ही एक नवीन वैद्यकीय शाखा आहे। इट इज अ ब्रांच ऑफ ॲलोपॅथी, म्हणजे ॲलोपॅथीची एक शाखा आहे आणि ॲलोपॅथी म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्र, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो। तर ह्या ब्रांचमध्ये नॉन सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे शस्त्रक्रियेविना आपण संधिवादावर उपचार देत असतो, म्हणजे केवळ औषधांनीच उपचार देत असतो। आणि बऱ्याच वेळा ह्या शाखेबद्दल किंवा रूमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांबद्दल पेशंट्सला माहिती नसते, कधी कधी लोकल डॉक्टरांनाही माहिती नसते याच्याबद्दल। त्यामुळे भारतात ज्या स्टडीज झाल्या त्याच्यावरून असं आढळलंय की इट टेक्स 7 इयर्स, म्हणजे जर आज सुरू झाली आहे संधिवाताची लक्षणं तर रूमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांपर्यंत पोहोचायला पेशंटला 7 वर्ष लागतात। बापरे, म्हणजे खूप मोठा हा स्पॅन आहे मला वाटतं, कारण डायग्नोज करणं हे आधी महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर पेशंट्स ट्रीटमेंटला जाऊ शकतात। डॉक्टर, रूमॅटॉलॉजी बद्दल आणखी आपण बोलूयात किंवा आम वाताबद्दल आपण आणखी बोलणार आहोत, पण तत्पूर्वी मी जसं म्हटलं तसं बऱ्याच प्रेक्षकांना आपल्या शरीरात किती सांधे आहेत आणि त्याचं बेसिक फंक्शन काय आहे आणि ते जर रेग्युलर नाही झालं तर सांध्यांचं डिस्फंक्शन होतं म्हणजे काय होतं ह्याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती देऊयात। ओके, तर पण आपण संधिवाताबद्दल समजून घेऊ। संधिवात ह्या वर्डमध्ये एक संधी आहे, म्हणजे तुमचा सांधा येतो, ठीक आहे, आणि त्याचा वात होतो, त्याचा तुम्हाला आजार होतोय। तर सांधा म्हणजे काय की ब्रॉडली स्पीकिंग 2 हाडं एकत्र आली की आपला सांधा बनतो। तर त्याच्यात बरेच स्ट्रक्चर असतात सांध्याचे, त्याला एक आवरण असतं बाहेरचं, त्याचे वेगळे आजार असतात। त्यातली आतली गादी असते जी घासली जाते, त्यामुळे वेगळ्या प्रकारचा आजार होतो। तर संधिवात आणि त्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनाही भेटावं लागू शकतं। तर कोणी एकच डॉक्टर सगळे संधिवाताचे प्रकार बघतात असं नाही आहे। बरोबर, आणि आज आम्हाला ही संधी मिळाली आहे की त्याच्यातली जी एक स्पेशल ब्रांच आहे आमवात म्हणजे रूमॅटॉलॉजी, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। डॉक्टर, संधिवात ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला बरेचदा लोक असं म्हणतात की फक्त सांधे जखडलेले आहेत, पटकन चालता येत नाहीये। तर या संधिवाताचं नक्की स्वरूप काय आहे आणि हा एकच असा रोग आहे का त्याचे आपल्याला वेगवेगळे विभाग करता येतील? तर बघा, जे संधिवाताचे खूप वेगवेगळे प्रकार आहे आणि त्यात रुमॅटिक डिसीजेस मोडतात, जे आम्ही रुमॅटॉलॉजिस्ट ट्रीट करतो, त्याचे सुमारे 200 वेगवेगळे प्रकार आहे।
पण फॉर अ कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणसाला संधिवात म्हटलं की ते त्या एका वेगळ्या प्रकारच्या वाताला संबोधित करत असतात. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. हा कॉमनली बऱ्याच लोकांना होतो, वयमानानुसार होणारा आजार आहे. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे आजार आहेत जे रुमॅटिक डिसीजेस आपण म्हणू. त्यात रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरॅटिक आर्थरायटिस, गाऊट किंवा व्हायरल आर्थरायटिस असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत ज्याच्याबद्दल आम्ही ट्रीटमेंट देत असतो. बरोबर बरोबर. डॉक्टर, आपण संधिवाताबद्दल तुमच्याकडनं अजून माहिती जाणून घेणार आहोत. संधिवातामध्ये एक महत्त्वाचा प्रकार आहे की ऑस्टिओआर्थरायटिस हा एक त्याच्यातला रोग आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्याल का? आणि पुढे आपण मला वाटतं रुमॅटॉइड आर्थरायटिस याच्याबद्दल तुमच्याकडनं तर माहिती घेणारच आहोत, पण प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की आपल्याकडे व्हिडिओज आणि स्लाइड्स सुद्धा आहेत ज्याच्यामधनं आपण ह्याची माहिती घेणार आहोत. सो आपण आधी ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल प्रेक्षकांना सांगूयात. अगदीच. सो ऑस्टिओआर्थरायटिस यू कॅन से की हा सगळ्यात कॉमन आजार आहे. ठीक आहे. पैकी ऑस्टिओआर्थरायटिस मीन्स काय, याला मराठीत सांगायचं झालं तर झिजेचा संधिवात मीन्स विअर अँड टिअर. आपल्याला सगळ्यांना ऑस्टिओआर्थरायटिस होणार आहे वयमानानुसार, पण काहींना लवकर होईल, काहींना उशिरा होईल. त्याला बरेच सारे फॅक्टर्स असतात, जसं की वजन जास्त असणं किंवा कामाचं स्वरूप काय आहे त्याच्यानुसारही लवकर होऊ शकतो ऑस्टिओआर्थरायटिस. तर सांध्यांमध्ये झीज होते, याला खूप काही औषधं नाही आहेत. त्याला ऑपरेशन म्हणजे नी रिप्लेसमेंट अशा प्रकारचे उपचार आहेत त्याला. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रकार संधिवाताचा जो आपण बोलणार आहोत आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा वेगळा आजार आहे. हा आपण औषधांनी बरा करू शकतो आणि बहुतांश पेशंटला सर्जरी किंवा ऑपरेशनची गरज पडत नाही जर योग्य पद्धतीने आपण औषधं वापरली तर. बरोबर. डॉक्टर, जसं आपण प्रेक्षकांना म्हणलं की काही व्हिडिओज आणि आपण डॉक्टर त्यांना काही स्लाइड्सही दाखवणार आहोत, तर आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल बोलताना थोडंसं व्हिज्युअल एडनी पण त्यांना अजून एज्युकेट करूयात की काय काय त्यांना आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल सांगता येईल. ओके. तर हे तुम्हाला दाखवतो आता लॅपटॉपवर एक स्लाइड बघू आपण की सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला की आर्थरायटिस हा कुठल्याही वयात होणारा आजार आहे. ठीक आहे. तर तो अगदी लहान बाळांपासून तर म्हाताऱ्या वयापर्यंत होतो. त्यानुसार त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. जसं आपण आता बोललो ऑस्टिओआर्थरायटिस जनरली 50 नंतर दिसणारा आजार आहे, परंतु जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे ते यंग लोकांना होणारे आजार आहेत. ठीक आहे. तर जर तुम्हाला सांध्यांना सूज येत असेल, एक किंवा अधिक सांध्यांना सूज येत असेल, तर ते आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस याचं लक्षण असू शकतं. ठीक आहे. तर आमवात हा कम्प्लिटली वेगळा आजार आहे आणि ऑस्टिओआर्थरायटिस वेगळा आजार आहे. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये खूप सारी सूज येत नसते. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये 1 किंवा 2 जॉईंट्स म्हणजे गुडघा किंवा खुबा यांना त्रास होत असतो. पण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये खूप साऱ्या सांध्यांना त्रास होत असतो आणि सूज येणं हा एक महत्वाचा प्रकार असतो. ठीक आहे. डॉक्टर, ज्यावेळेला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक महत्वाची टर्म येते की हा ऑटो इम्यून रोग आहे. तर ऑटो इम्यून म्हणजे काय, आपण प्रेक्षकांना थोडंसं समजावून सांगूयात. बरोबर. तर व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली रुमॅटॉइड आर्थरायटिसला आपण ऑटो इम्यून डिसीज असं म्हणतो. तर यात काय असतं की तुमची रोगप्रतिकार शक्ती तुमच्या विरुद्ध काम करायला लागते. ठीक आहे. ऑटो इम्यून म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती तुमच्या स्वतःच्या विरुद्ध फाईट करते. नॉर्मली तुमच्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला तर त्याच्या विरुद्ध रोगप्रतिकार शक्तीने फाईट करायला हवं. पण ह्या आजारांमध्ये काय होतं की जरी काही व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला नाही या शरीरात तरी ऑटो इम्यून सिस्टम ऍक्टिव्ह मोडमध्ये जाते आणि ती आपल्याच प्रोटीन्सच्या विरुद्ध फाईट करायला लागते. अच्छा, म्हणजे युजली जी एक टेंडन्सी असते की आपल्याला ताप आला की आपण आतल्या आतून आपलं शरीर बरं व्हायचा प्रयत्न करतं, तसं आमवातामध्ये होत नाही. बरोबर. म्हणून आपल्याला मला वाटतं ट्रीटमेंट बद्दल जाणून घेणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण स्वतः शरीर जर आतून हे बरं करत नसेल तर एक्सटर्नल काय काय ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याबद्दल मला वाटतं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण त्याच्याकडे जाऊयाच, पुढे ट्रीटमेंटकडे जाऊयात, परंतु तत्पूर्वी आमवाताची लक्षणं साधारण काय काय आहेत आणि प्रेक्षकांनी हे कसं ओळखावं की त्यांना आमवात झालेला आहे, कुठली लक्षणं दिसतात? अगदीच. तर हे मी स्लाइड दाखवू इच्छितो तुम्हाला. आपण आता एस फॅक्टर म्हणून आहे. तर आमवाताचे सिम्पटम्स लक्षात ठेवायला एक सोपी आयडिया आहे. एस फॅक्टर लक्षात ठेवा म्हणजे 3 एस. एस म्हणजे स्टिफनेस. सकाळी उठल्यानंतर शरीर अखडतं, सांध्यांना जखडण येते
आणि चालायला त्रास होतो, किंवा एका जागी बसले खूप वेळ विश्रांती केली त्यानंतर चालायला त्रास होतो. सांध्यांना सूज येत असते, पर्टिक्युलरली स्मॉल जॉईंट्स म्हणजे हाताचे किंवा पावलांचे छोटे सांधे यांना त्रास होत असतो. आणि स्टिफनेस आपण जसं बोललो, आणि स्क्वीजिंग म्हणजे तुम्ही सांधा दाबला की त्यावेळेस त्यांना त्रास होत असतो. तर स्वेलिंग, स्टिफनेस अँड ऑन स्क्वीजिंग द जॉईंट म्हणजे सांधा दाबल्यावर तुम्हाला त्रास होत असतो, अशी प्रामुख्याने लक्षणं असतात. तर याच्यात जसं हाताचे, पायाचे हे कॉमनली इन्व्हॉल्ड जॉईंट्स आहेत, तसंच मनगटालाही त्रास होऊ शकतो. आणि काही पेशंटला लार्ज जॉईंट्स म्हणजे गुडघे किंवा खुबे यांनाही त्रास होऊ शकतो ह्या आणि आजाराने. हे सायमल्टेनियसली होऊ शकतं, जसं तुम्ही सांगितलं तसं की ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये एकालाच होतं, परंतु आमवातामध्ये 3-4 सांध्यांना एका वेळेला ते होऊ शकतं. अगदीच. आणि बऱ्याच वेळेला मायग्रेटरी पॅटर्न असतं, म्हणजे की एका सांध्यात सुरुवात होते, तो सांधा बरा होतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुठल्या तरी सांध्यांमध्ये त्रास होत असतो पेशंटला. आणि याच्यात बरेच गुड डेज बॅड डेज असतात, म्हणजे काही दिवस ठीक राहतं, काही दिवस पुन्हा त्रास वाढतो. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की आपण काहीतरी चुकीचं केलं त्यामुळे त्रास वाढलाय, पण तसं नसतं. ह्या आजाराचं स्वरूप असं आहे की तो गुड डेज बॅड डेज थ्रू जात असतो. ओके ओके. डॉक्टर, आपण असं म्हटलं की ही लक्षणं आहेत, तर सुरुवातीला जेव्हा एखाद्या रुग्णाला आमवात होतो, रुमेटॉइड आर्थरायटिस होतो, त्यावेळेला सुरुवातीपासूनच ही सगळी लक्षणं दिसायला लागतात का हळूहळू हे एक एक लक्षण किंवा काही ग्रुप ऑफ म्हणजे सिम्पटम्स दिसायला लागतात? तर सोप्या भाषेत विचारायचं झालं तर आमवाताच्या काही स्टेजेस आहेत असं आपल्याला सांगता येईल का एकदम रुमेटॉइड आर्थरायटिस होतो? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. सो येस, डेफिनेटली सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आमवाताचं निदान करणं फार आवश्यक असतं. त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये काय लक्षणं असतात ती जाणून घेणं आवश्यक आहे. तर हे स्लाइड्स बघू आपण. याच्यात दाखवल्याप्रमाणे आमवातामधली सांधेदुखीची काही वैशिष्ट्य असतात. जसं मी सांगितलं की स्टिफनेस हे प्रॉमिनंट वैशिष्ट्य आहे, की याच्यामध्ये सकाळी उठल्यावर किंवा एका जागी बसल्यावर त्रास होतो. जो ऑस्टिओआर्थरायटिस, जो दुसरा कॉमन आजार आहे, त्याच्यात तुम्ही नोट केलं असेल की जे वयोवृद्ध लोक असतील घरात, त्यांना चालायला लावलं किंवा काही कामं करायला लावली की त्यांच्या सांध्यांना वेदना होतात, पण एका जागी बसलं की त्यांना बरं वाटतं. पण आमवातात उलट आहे की आराम केल्यावर त्रास वाढतो. ठीक आहे. आणि त्यांना व्यायाम केली किंवा हालचाल केली तर वेदना कमी होतात. आणि अनेक सांध्यांमध्ये सांधेदुखीचा त्रास होत असतो. आणि काही कॉमन एरियाज ऑफ हँड्स आहेत की जिथे सांधेदुखीचा त्रास प्रामुख्याने जाणवतो. त्यापैकी आहेत की आपले बोटांमधले जे सांधे आहेत आणि मनगट इथे जास्त करून आढळतो. ओके. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडनं अजून माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आणखी बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण कार्यक्रमात आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, परत या, पाहत रहा हॅलो डॉक्टर. नमस्कार. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली ही चर्चा अशी आपण चालूच ठेवणार आहोत, परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी हेल्थ टिप देणार आहे. उन्हाळ्याचा कडाका सध्या खूप वाढलेला आहे, भरपूर ऊन आहे, तेव्हा बाहेर जाताना तुमच्याबरोबर पाण्याची बाटली नक्की कॅरी करा. पाण्याच्या बाटलीमध्ये एखादी छोटीशी काकडीची फोड किंवा सफरचंदाची फोड टाका, म्हणजे दिवसभर तुम्हाला ताजंतवानं वाटेल. परंतु नक्की लक्षात ठेवा की ही फोड पाण्याच्या बाटलीमध्ये 6 तासांपेक्षा जास्त ठेवू नका. 6 तासांनंतर ही फोड फेकून द्या आणि पुन्हा नवीन फोड ह्याच्यामध्ये टाका. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊयात. डॉक्टर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी स्टेजेस बद्दल बोलत होतो रुमेटॉइड आर्थरायटिसच्या, तर त्याच्याबद्दल अजून आपण डिटेलमध्ये प्रेक्षकांना सांगूयात. तर बघा, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात हा वाढत जाणारा आजार आहे. हे बऱ्याच रुग्णांना माहिती नसतं सुरुवातीला. त्यामुळे ते सुरुवातीची जी सांधेदुखी असते, पहिली जी स्टेप असते, त्याचा दुर्लक्ष केलं जातं. तर जसं स्लाइडमध्ये दाखवलं आहे त्यानुसार पहिल्या स्टेजमध्ये पेशंटला मेनली पेन होत असतं आणि स्टिफनेस असतो, सकाळी उठल्यावर आखडल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यांना सूज यायला लागते आणि थोडासा वाक यायला सुरुवात होते. आणि जी थर्ड स्टेज म्हणजे लास्ट स्टेज आहे, त्याच्यात सांध्याला पूर्णपणे वाक आलेला आहे, जसं ह्या पिक्चरमध्ये दाखवलंय, ती ॲडव्हान्स स्टेज आहे.
तर आता जे नवीन संशोधन झालं आहे त्यानुसार असं आढळलं आहे की आपण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जर प्रभावी औषधं वापरली तर आजार पूर्णपणे शांतही होऊ शकतो आणि बऱ्याचशा पेशंटची औषधं पूर्णपणे थांबवता येऊ शकतात. हावेवर जर पेशंट लास्ट स्टेजमध्ये आला माझ्याकडे, ज्यावेळेस सांध्यांना पूर्णपणे वाक आलेला आहे, तर त्यावेळेस इट इज टू लेट. म्हणजे त्यावेळेस ह्या सगळ्या औषधांचा खूप सारा उपयोग होत नाही आणि त्यावेळेस पेशंटला ऑपरेशन किंवा तशा प्रकारचे ऑप्शन्स उरतात. म्हणजे फक्त औषधांनी तो बरा करता येऊ शकत नाही. तर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्याचं निदान होणं आणि त्याला तिथेच थांबवणं फार आवश्यक आहे. बरोबर. मला वाटतं डॉक्टर, कुठलीही ट्रीटमेंट ही 2 लोकांची जबाबदारी असते. म्हणजे डॉक्टर 100% त्यांचे प्रयत्न करतातच, परंतु रुग्णांनी वेळेत येणं, त्याचं निदान करणं आणि फॉलोअप करणं आणि नियमितपणे ट्रीटमेंट करणं हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि एस्पेशली या रोगाच्या बाबतीत, कारण एवढ्या मल्टिपल स्टेजेस आहेत आणि जसं तुम्ही आता म्हटलात तसं की लास्ट स्टेजला गेल्यानंतर ट्रीटमेंटचा फारसा असा उपयोग होताना दिसत नाही रुग्णांना. तर रुग्णांनी मला वाटतं हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुमची ही जबाबदारी आहे की तुमचा रोग हा बरा झाला पाहिजे. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता स्लाइडमध्ये आपण पाहिलं की हातावरती त्याचा कसा परिणाम होतो. तर सगळ्यात जास्त परिणाम हातावरती होतो का शरीराचे इतरही भाग असतात ज्याच्यावरती आमवाताचा परिणाम होतो? अगेन व्हेरी गुड क्वेश्चन. तर हा फक्त सांध्यांचा आजार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे प्रेक्षकांनी. तर हा पूर्ण शरीराचा आजार आहे आणि यामुळे महत्त्वाचे अवयव जसं की डोळे, फुफ्फुसे, हृदय यांना देखील त्रास होऊ शकतो. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा पेशंट्सला ही माहिती नसते, त्यामुळे ते डोळ्याच्या डॉक्टरांकडे जर गेले तर त्यांना सांगत नाही की मला संधिवाताचा त्रास आहे, किंवा ते माझ्याकडे आले तर मला सांगत नाही की ते डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन आले आहेत म्हणून, कारण त्यांना हे कनेक्शन आहे असं माहीतच नसतं. तर आणि ज्यावेळेस तो आतल्या अवयवांना त्रास द्यायला लागतो हा आजार, म्हणजे तो खूप पुढच्या स्टेपला पोचलेला आहे. तर ते सगळं आपण टाळू शकतो जर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आपण याचं योग्य ट्रीटमेंट केली तर. जसं तुम्ही सांगितलं की पेशंट्सला त्यांचा पार्ट प्ले करावा लागेल. मी माझ्या पेशंट्सला नेहमी सांगतो की वी नीड टू वर्क टुगेदर. आपल्याला एकत्र ॲज अ टीम काम करावं लागेल. आणि बऱ्याच लोकांचा आजार जो असतो औषधांना काहीच रिस्पॉन्स देत नाही, तर त्याचं मेन कारण असतं की पेशंट बरेचदा औषधं बंद करतात आणि बरं वाटायला लागलं की औषधं बंद करतात आणि पुन्हा त्रास वाढला की औषधं सुरू करतात. त्याच्याने आजार बळकट बनत जातो. बरोबर. म्हणजे ते पी हळद की हो गोरी आपण जसं म्हणतो की आता त्रास होतोय तर 1 महिना औषधं घेऊन नंतर परत ती औषधं बंद करायची. डॉक्टर, पण तुम्ही जो आता थॉट सांगितलात की टीमवर्क म्हणून काम करायचं, तो अत्यंत सुंदर थॉट आहे. मला वाटतं की प्रत्येक रुग्णाला आपल्याला सांगणं की आपण एक टीम आहोत आणि एकत्र आपण या रोगावरती मात करणार आहोत. सो ती कशी आपण मात करणार आहोत ह्याच्याबद्दल मला अजून तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु आधी आपल्याला रोग झालाय हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर बरेचदा पेशंट्सना हे माहिती नसतं की आपल्याला सांध्यांबद्दल त्यांना माहिती द्यायला पाहिजे. परंतु बरेचदा असेही पेशंट्स असतात की ज्यांना आपल्याला हा रोग झालाय हेच माहिती नसतं. सो हा आमवात आपल्याला रोग झालाय हे जाणून घेण्यासाठी, निदान करण्यासाठी काय प्रक्रिया आहे, कुठल्या कुठल्या टेस्ट त्यांनी करून घेतल्या पाहिजेत? अगदीच. तर बघा, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस याचं निदान करण्यासाठी एकच अशी चाचणी नाही आहे. म्हणजे की कुठल्या एका ब्लड टेस्टवर किंवा एक्सरेवर हा आपण डायग्नोज करू शकत नाही. तर त्याला सखोल वैद्यकीय चिकित्सा म्हणजे डिटेल हिस्ट्री घ्यावी लागते पेशंटच्या सिम्पटम्सबद्दल. फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे कुठल्या सांध्यांना सूज आहे, त्याचं पॅटर्न काय आहे, काही स्पेसिफिक ब्लड टेस्ट, एक्सरे यांनी फायदा होतो. आणि बऱ्याच लोकांना हा एक समज असतो की त्यांची RA फॅक्टर म्हणजे रुमॅटॉइड फॅक्टर म्हणून एक टेस्ट असते, ती जर निगेटिव्ह असली तर त्यांना वाटतं की त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार नाही आहे. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. 30% रुग्ण म्हणजे जर आपण 100 पेशंट घेतले ज्यांना पूर्वन रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, त्यापैकी ऑलमोस्ट 30% पेशंट्सची ही टेस्ट निगेटिव्ह येते. म्हणजे त्यांच्या रक्तात RA फॅक्टर सापडत नाही, तरी त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो. तर जे नवीन संशोधन झालं आहे त्याच्यानुसार आता अँटी-CCP म्हणून एक नवीन टेस्ट आहे जी खूप ॲक्युरेट आहे. म्हणजे ह्या रोगाचं अचूक निदान करायला मदत करते. बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत. न्यूक्लिअर मेडिसिन म्हणून आहे, ज्याचे स्कॅन्स असतात, बोन स्कॅन, त्याच्यानेही फायदा होऊ शकतो. त्यामुळे जी नवीन माहिती आलेली आहे ह्या आजारांबद्दलची ती रुग्णांपर्यंत बऱ्याचदा पोहोचत नाही आणि त्यामुळे ह्या आजाराचं लवकर निदान होत नाही आहे. बरोबर बरोबर. डॉक्टर, तुम्ही आता ज्या टेस्टचं नाव
नाव आम्हाला सांगितलं अँटी CCP, ह्याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना थोडीशी माहिती देऊयात का? हां, तर अँटी CCP ही मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये उपलब्ध झालेली टेस्ट आहे. ही थोडीशी महाग असते RA फॅक्टरपेक्षा, पण ती एकदाच करावी लागते आपल्याला. ती पुन्हा पुन्हा करायची गरज नसते. इट इज फॉर डायग्नोसिस, नॉट फॉर मॉनिटरिंग. म्हणजे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एवढंच त्याचं सिग्निफिकन्स असतं. ती जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट 98-99% चान्स आहे की तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस आता आहे किंवा फ्युचरमध्ये डेव्हलप होऊ शकतो, जर तुम्हाला आता लक्षणं नसतील तर. तर ही टेस्ट बऱ्यापैकी हेल्प करते, पर्टिक्युलरली सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये ज्यावेळेस RA फॅक्टर टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते पण अँटी CCP टेस्ट पॉझिटिव्ह येते. ओके ओके डॉक्टर, काही वैद्यकीय चाचण्या असं म्हणतात की 30 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ह्या चाचण्या रेग्युलरली करून घ्याव्यात. हल्लीची लाईफस्टाईल जर आपण बघितली तर व्यायाम खूप कमी झालाय, खायच्या प्यायच्या पद्धती खूप बदलल्यात, त्याच्यामुळे सांध्यांचे विकार हे खूप अर्ली एजमध्ये व्हायला लागलेले आहेत. तर तुम्ही कोणाला सजेस्ट कराल की रॅन्डमली कोणीही जाऊन ही टेस्ट करून घ्यावी का काही स्पेसिफिक 2-4 गोष्टी अशा आपल्याला प्रेक्षकांना सांगता येतील की हे जर होत असेल तर तुम्ही नक्की जाऊन अँटी CCP किंवा RA फॅक्टर ही टेस्ट करून घ्यावी? अगदीच फार छान प्रश्न विचारला तुम्ही की ही स्क्रीनिंग टेस्ट नाही आहे. म्हणजे आपण सगळ्या पॉप्युलेशनची टेस्ट करून ठरवू की कोणाला होईल आजार किंवा कोणाला होईल असं नाही आहे. तर ज्यांना संधिवादाची लक्षणं आहेत, पर्टिक्युलरली रुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणं आहेत, म्हणजे की सांध्यांना सूज येते, स्टिफनेस आहे, सकाळी उठल्यावर जास्त त्रास होतोय, तुमचं वय 20 ते 50 वर्ष आहे, तर हे रिस्क फॅक्टर्स आहेत आणि ह्या लोकांना ती टेस्ट जास्त मदत करेल कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे हे जाणून घेण्यासाठी. तर सांध्यांना सूज असणं, स्टिफनेस असणं हे महत्वाचं लक्षण असेल तरच आपण ही टेस्ट करायला पाहिजे. ओके डॉक्टर, तुम्ही मगाशी एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आम्हाला सांगितलीत की मी जर डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेले तर मला हे सांगणं गरजेचं आहे की मला संधिवात आहे, किंवा मी जर तुमच्याकडे ट्रीटमेंटला आले तर मला बाकी कुठले आजार आहेत हे सांगणं गरजेचं आहे. तर असा संधिवाताचा किंवा आपण आमवाताबद्दल जर स्पेसिफिक बोलायला गेलो तर रुमॅटॉइड आर्थरायटिसचा इतर रोगांशी असा काही संबंध आहे का? हो, तर बघा, रुमॅटॉइड आर्थरायटिस जसं मी आधी सांगितलं तो फक्त सांध्यांचा आजार नाही आहे, पूर्ण शरीराचा आजार आहे आणि बऱ्याचशा दुसऱ्या अवयवांनाही तो त्रास देऊ शकतो. जसं आपण सांगितलं की डोळ्यांना, फुफ्फुसांना, हृदयाला त्रास देऊ शकतो आणि हा सिरियस आजार आहे. बरेच लोक हा फक्त सांधेदुखी म्हणून इग्नोर करतात आणि नंतर तो आजार वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रक्तवाहिन्यांना देखील त्रास देऊ शकतो. तर सगळ्यात कॉमन कॉज मृत्यू व्हायचं रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये आहे ते हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस यासारख्या आजारांनी होतं. तर त्यांच्या ब्लड व्हेसल्समध्ये कोलेस्ट्रॉल जास्त जमा होतं आणि त्यामुळे त्यांना कमी वयात म्हणजे यंग एजमध्ये हार्ट अटॅक व्हायची रिस्क असते. तर हा भयंकर आजार आहे एका पद्धतीने बघितलं तर. पण याला आपण योग्य वेळेत ट्रीटमेंट दिलं तर ही सगळी रिस्क कमी होते. आणि मी सांगेल प्रेक्षकांना की जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर तुमचं रेग्युलर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस ह्या गोष्टीही चेक करायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला हार्ट अटॅकसाठी जे रिस्क फॅक्टर्स माहिती होते की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा स्मोकिंग, तर आता रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे कमी वयात हार्ट अटॅक येण्यासाठी. त्यामुळे ह्या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार अजिबात चालणार नाही. पण मग डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो की हा कोणालाही होऊ शकतो? अगदीच. तर जसं आपण आधी स्लाइड बघितली त्यानुसार हा आजार कोणालाही होऊ शकतो, पण कॉमनली हा 20 ते 50 वर्ष वयोगटात होतं. स्त्रियांना जास्त करून होतो, 3 पटीने जास्त दिसून येतो स्त्रियांमध्ये. पण हा लहान बाळांनाही होऊ शकतो किंवा वृद्धावस्थेतही हा येऊ शकतो. त्याला एल्डरली ऑनसेट रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतात. अच्छा डॉक्टर, तुम्ही खूप इंटरेस्टिंग एक फॅक्ट सांगितली आता की स्त्रियांना हा जास्त होण्याची शक्यता असते, तर त्याच्या मागे काही स्पेसिफिक कारण आहे का? नाही, अजून तरी कुठलंही काही स्पेसिफिक कारण आढळलेलं नाही आहे, बट बरेचसे ऑटो इम्युन डिसीजेस हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ओके ओके डॉक्टर, अजून मी माहिती तुमच्याकडून ह्या रोगाबद्दल घेणार आहे आणि मला वाटतं प्रेक्षकही अजून उत्सुक आहेत, कारण आपल्याला अजून ट्रीटमेंटबद्दल, उपचार आपण ह्याचे कसे करू शकतो ह्याच्याबद्दल बोलायचं आहे. परंतु तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. नमस्कार, ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
आपल्या हेल्थ टिप्समध्ये आज मी तुम्हाला उन्हाळ्याबद्दल काही हेल्थ टिप्स देत आहे. उन्हाळ्यामध्ये शरीरातली ऑफकोर्स हीट बरीच वाढते आणि थंडावा मेंटेन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही सब्जा किंवा तुळशीचं बी पाण्यात भिजवून रोज रात्री किंवा सकाळी घरातनं बाहेर पडायच्या आधी पिऊ शकता. ह्यानी आपल्या शरीरातली हीट कमी करायला नक्कीच फायदा होऊ शकतो. डॉक्टर, बॅक टू आपण आमवाताबद्दल बोलत होतो. तर त्याच्यामध्ये आपण असं बोलत होतो की हा कोणालाही आजार होऊ शकतो आणि स्त्रियांना जास्त होण्याची शक्यता असते. डॉक्टर, संधिवात आणि हवामान ह्यांचं एक खूप जवळचं नातं आहे असं आपण म्हणू शकतो की बऱ्याच सीझन बदलला की संधिवाताचा त्रास त्याच्याप्रमाणे कमी जास्त होतो असं बरेचदा बघितलं जातं. तर आमवाताचा सुद्धा हवामानाशी काही परिणाम आहे, काही परिणाम होतो का? ओके. तर बघा, बरं, हे फार कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की गार वातावरणात पर्टिक्युलरली पेशंटला जास्त स्टिफनेस जाणवतं, म्हणजे अंग जखडल्यासारखं जाणवतं. पण असं नाही की त्यांच्या आजाराची तीव्रता वाढते. त्यांना थोडंसं स्टिफनेस जास्त जाणवू शकतं गार वातावरणामध्ये, पण त्याची आजाराची तीव्रता वाढत नाही. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा मला पेशंट विचारतात की त्यांनी जागा चेंज केली पाहिजे का, की त्यांनी जर पुण्यात राहत असेल किंवा नाशिकमध्ये असेल जिथे थोडं गार असतं, तर शुड दे मूव्ह टू मुंबई. तर असं काहीही करायची गरज नाही आहे. त्याच्याने तुमचा आजार बरा होणार नाही आहे. जर व्यवस्थित औषधं घेतली तर तुम्हाला गार वातावरणातही तितकासा परिणाम होणार नाही. ओके. डॉक्टर, त्याचप्रमाणे बरेचदा असं म्हणतात की बरेचसे रोग हे अनुवंशिक असतात. तर आमवात म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस हा अनुवंशिक आजार आहे असं म्हणता येईल का? तर बघा, जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीत म्हणजे रक्तातल्या नात्यांपैकी कोणाला आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर तुम्हाला स्वतःला रुमॅटॉइड आर्थरायटिस व्हायची रिस्क जास्त असते. ठीक आहे. पण तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस होईलच असं नाही. तर मेजॉरिटी लोकांना, म्हणजे त्यांच्या जे मेजॉरिटी पेशंट्स आहे त्यापैकी त्यांच्या मुलांना हा आजार होत नाही. फक्त तुमची रिस्क नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा जास्त असते. बरोबर, बरोबर. डॉक्टर, म्हणजे आपण संधिवाताचे बरेचसे पेशंट्स बघितलेले आहेत किंवा संधिवातामध्ये ऑब्व्हियसली चालायला खूप त्रास होतो किंवा आत्ता तुम्ही जे आम्हाला सांगितलं की सांधे जखडतात किंवा बाक येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं पेशंट्सचा जो आत्मविश्वास आहे, रुग्णांचा आत्मविश्वास हा अत्यंत कमी होत असेल. कारण अचानक एक डिपेंडन्सी मला वाटतं फॅमिली मेंबर्सवरती किंवा इतरांवरती येते. तर थोडंसं आम्हाला ह्याच्यावरती थोडंसं सांगाल का? कारण तुम्ही बऱ्याच पेशंट्सना आता बघितलेलं आहे. तर मानसिक अवस्था काय होते ज्या पेशंट्सला आमवात होतात त्यांची? व्हेरी गुड क्वेश्चन अगेन. बघा, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे, जो मानसिक आरोग्यावर इम्पॅक्ट कुठल्याही आजाराचा, पर्टिक्युलरली आपल्या देशात त्याच्याबद्दल बरंच दुर्लक्ष केलं जातं. फक्त जे फिजिकल इलनेस आहे त्याच्यावर लक्ष दिलं जातं. पण पेशंट्सला हा यंग लोकांना होणारा आजार आहे. म्हणजे ह्या आजारामुळे त्यांचं नुसतंच हेल्थ नाही तर बाकी सगळ्या गोष्टी अफेक्ट होतील. म्हणजे त्यांचं नातं, त्यांचं वर्किंग रिलेशन किंवा वर्क इटसेल्फ विल गेट अफेक्टेड. आणि त्यामुळे चिडचिड होते. काही पेशंट प्रॉपर डिप्रेशनमध्ये जातात. तर अशा वेळी मित्रांचा किंवा फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे आणि पेशंटने ते सगळं शेअर करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा मला पेशंट सांगतात की मला घरी कोणाला सांगायचं नाही आहे, असा आजार झाला आहे. तर आय एनकरेज देम, म्हणजे मी त्यांना सांगतो की तुम्ही शेअर करा सगळ्यांशी, तुम्हाला जास्त सपोर्ट मिळेल आणि यू विल फील बेटर. राईट. म्हणजे तुम्ही काउन्सिलरचा रोल सुद्धा तिथे प्ले करता. डॉक्टर, ह्याच संदर्भात आपल्याकडे एक प्रश्न आहे. आपल्याला ईमेल थ्रू हा प्रश्न आलेला आहे. निलेश चौधरी यांचा पुण्यावरनं प्रश्न आहे की ते 30 वर्षाचे आहेत आणि आमवातासाठी गेले 4 वर्ष ते ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांचा प्रश्न खूप असा महत्त्वाचा आहे की त्यांना असा प्रश्न पडला की ते लग्न करू शकतात का, कारण त्यांना आमवात आहे. तर आपण त्यांना काय सांगू शकतो? तर बघा, माझा व्ह्यू असा आहे की पेशंट्स जे आहेत रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाताचे, दे शुड बी एबल टू लीड नॉर्मल लाईफ, कम्प्लिटली नॉर्मल लाईफ. सगळ्या गोष्टी ते करू शकतात. आजार कुठल्या स्टेजला आहे, काय आहे, त्यानुसार त्यांना पुढचे डिसिजन्स घ्यायचे आहेत. पण पर से आजारामुळे किंवा औषधांमुळे तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स येणार नाही. फिमेलसाठी रेस्ट्रिक्शन्स असतात प्रेग्नन्सीमध्ये, कुठली औषधं सुरू ठेवायची, कुठली नाही, तेवढं एक आहे. पण आणि अगेन मी एक गोष्ट सांगावीशी वाटते की रुग्णांनी, जर तुम्ही यंग आहात आणि तुम्ही लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या पार्टनरशी किंवा जे पण फ्युचर पार्टनर आहेत त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे हे डायग्नोसिस. कारण हा बरेच वर्ष तुम्हाला आजार राहू शकतो आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला प्रॉपर सपोर्ट असला पाहिजे. बरेच दिवस औषधही घ्यायची आहे. तर हे आधीच डिस्कस केलं गेलं पाहिजे.
बरोबर. मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर आपण प्रेक्षकांना सांगितलेला आहे. आता आपण मला वाटतं प्रेक्षकांना ज्याच्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि तुमची एक्सपर्टीज ज्याच्यामध्ये भरपूर आहे ते म्हणजे ट्रीटमेंट. आमवाताची जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल काय काय सांगाल? काय काय वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आमवातासाठी उपलब्ध आहे? ठीक आहे. तर बघा, आता आपण ट्रीटमेंटबद्दल बोलू तर एक स्लाइड दाखवतो आधी तुम्हाला. तर जसं ह्या स्लाइडमध्ये दाखवलंय की जी फर्स्ट स्टेज आहे, आपण आधीच्या स्लाइडमध्येही बघितलं होतं की फर्स्ट स्टेज, अर्ली स्टेज आणि देन देर इज अ लेट स्टेज. त्याच्यामध्ये एक विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी आहे. तर जे नवीन संशोधन झालं आहे त्याच्यानुसार फर्स्ट 1 to 2 years इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर म्हणजे आज जर सुरुवात झाली आमवाताची, त्याची लक्षणं यायला लागली, तर पहिल्या 1 वर्षात तुम्हाला जर योग्य ट्रीटमेंट मिळाली, म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांकडनं जी प्रभावी औषधं वापरली जातात, ज्याला डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज म्हणतो, ती जर मिळाली तर हे नुकसान सांध्यांचं जे होतंय ते थांबवू शकतो आणि आजार पूर्णपणे शांतही होऊ शकतो. पण फर्स्ट फ्यू इयर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पण आपल्याकडे जसं मी सांगितलं की पेशंट खूप लेट पोहोचतो रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांपर्यंत आणि ही विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी आहे ट्रीटमेंटची, ती नाहीशी होत असते. त्यानंतरही ट्रीटमेंट करता येतात, असं नाही आहे. पण खूप जास्त फायदा हवा असेल तर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. बरोबर बरोबर. सो डॉक्टर, ब्रीफली जर आपल्याला असं म्हणायचं झालं की ट्रीटमेंटचे आपल्याला काय काय वेगवेगळे विभाग करता येतील? तर बघा, बऱ्याच गैरसमजुती पण असतात ट्रीटमेंटबद्दल. तर एक म्हणजे ट्रीटमेंटमध्ये आम्ही रुमॅटॉलॉजिस्ट जे औषधं वापरतो त्यांना डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज असं म्हणतात. अच्छा. ठीक आहे. तर हे तुमच्या आजारावर काम करतात, मुळासकट काम करतात. आजार पुढे वाढू नये हा मेन उद्देश असतो. तर डे 1 पासून, म्हणजे जेव्हा पेशंट मला भेटतो त्या दिवसापासून माझा उद्देश असेल की हा आजार वाढायला नको, यांच्यावर परावलंबी जीवन जगायची वेळ यायला नको, कायमस्वरूपी वाक यायला नको त्यांच्या सांध्यांमध्ये. तर तशा पद्धतीने मी ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी बनवत असतो. तर डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज असतात, हे मेनली गोळ्या औषधं अशा पद्धतीने असतात. आणि मग एक नवीन प्रकारची औषधी आली आहेत, त्याला बायोलॉजिक्स म्हणतात. अच्छा. तर बायोलॉजिक्स हे प्रभावी उपचार पद्धती आहे जी अलीकडच्या काळात उपलब्ध झाली आहे. अराउंड 15-20 इयर्समध्ये उपलब्ध झाली आहे आणि ती सुरुवातीला फार महाग होती. तर आता काही भारतीय कंपन्या बनवायला लागल्या आहेत, त्यामुळे त्यांची कॉस्ट बरीच कमी झाली आहे आणि कॉमन मॅन पण त्याला अफोर्ड करू शकतो. मेनली ते इंजेक्शन फॉर्ममध्ये असतात आणि आपण हे त्या लोकांसाठी वापरतो ज्यांचा आजार पुढच्या स्टेजला गेला आहे किंवा जे डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज आहे, म्हणजे गोळ्या औषधं आहेत, त्यांचा आजार कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपण बायोलॉजिक्स म्हणून ही जी औषधं आहेत त्यांचा वापर करतो. ओके ओके. डॉक्टर, तुम्ही आम्हाला आता मेडिसिन्स बद्दल सुद्धा सांगितलं, तर काय पद्धतीची मेडिसिन्स वापरली जातात? कारण बरेचदा प्रेक्षकांचा असा एक मेडिसिन्सकडे बघण्याचा आणि स्पेशली ॲलोपॅथीकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन खूप वेगळा असतो. लोक बरेचदा नाही म्हणतात कारण का त्याच्या मागे त्यांच्या बऱ्याच गैरसमजुती असतात की साईड इफेक्ट्स असतात किंवा त्याच्यात खूप टॉक्सिक केमिकल्स असतात. तर ह्याबद्दल थोडंसं काय सांगाल? आमवातासाठी कुठली मेडिसिन्स उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या ह्या गैरसमजुती आहेत त्या आपण दूर करू शकतो का? नाही, अगदीच फार छान प्रश्न विचारला आहे. मी भारतात जे बघितलंय प्रॅक्टिसमध्ये, मेन पेशंट घाबरतो तो औषधांना घाबरतो. आय ऑलवेज टेल देम की तुमच्या आजाराला घाबरा, उपचाराला नका घाबरू, औषधांना नका घाबरू. तर बरेच लोकांना एक फिअर असते, औषधांनी साईड इफेक्ट होईल म्हणून ते ॲलोपॅथी औषधांचा विचार सुद्धा करत नाही. बट ॲलोपॅथी औषधं ही वर्ल्ड वाईड यूज केली जातात, त्यांचा खूप आधी अभ्यास होतो आणि त्यांची सेफ्टी एस्टॅब्लिश केली जाते, मगच ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतात. ठीक आहे. आणि जे डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज आहे ते खूप साऱ्या वर्षांपासून यूज केले जात आहेत आणि ते सेफ आहेत, हे वेल एस्टॅब्लिश फॅक्ट आहे आणि त्यांच्या खूप साऱ्या स्टडीज झाल्या आहेत. आणि जर याच्याने काही साईड इफेक्ट होणार असेल तर आपल्याला त्याची योग्य काळजीही घेता येते. आपल्याला माहिती आहेत कुठले साईड इफेक्ट एक्सपेक्ट करायचे आणि त्याच्यासाठी जर एक्सपर्ट डॉक्टर असेल तर ते तुम्हाला योग्य तपासण्याही करायला लावतील वेळोवेळी. आणि मेजॉरिटी लोकांना साईड इफेक्ट्स होत नाही, म्हणूनच त्या औषधांना अप्रुव्हल मिळालेलं असतं, नाहीतर त्यांना अप्रुव्हल मिळणारच नाही. बरोबर. सो हे पेन किलर नसतात किंवा स्टेरॉइड्स नसतात, ही वेगळ्या प्रकारची औषधं असतात. अगदीच. डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज ही वेगळ्या प्रकारची
औषधं आहेत, ही पेन किलर्स किंवा स्टिरॉइड्स नाही आहेत. पेन किलर्स किंवा स्टिरॉइड्सने तुमचा आजार जो आहे तो पुढे वाढायचा थांबणार नाही. म्हणजे जे डिसीज प्रोग्रेशन म्हणतो ते नाही थांबणार, त्याच्याने फक्त वेदना कमी होतील. तर तुमचा आजार वाढायचं थांबवण्यासाठी आपल्याला डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स किंवा बायोलॉजिक्स वापरायला लागतात. ओके ओके डॉक्टर, कुठल्याही आजारामध्ये एक्सरसाइज आणि डाएट कंट्रोल हे अत्यंत महत्त्वाचे एक प्रिव्हेन्शनचा आणि ट्रीटमेंटचा दोन्हीचा पार्ट असतात. तर आमवातामध्ये हे दोन्ही किती महत्त्वाचे आहेत? तर बघा, एक्सरसाइज आणि डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कसं की संतुलित आहार असायला पाहिजे आणि वजन पण नियंत्रणात असायला पाहिजे. तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास कमी होईल, तुमच्या सांध्यांवर कमी लोड पडेल. पण केवळ तुम्ही डाएट किंवा विशिष्ट प्रकारच्या एक्सरसाइजने हा आजार पूर्णपणे बरा करू शकत नाही. शिवाय बऱ्याच वेळा पेशंट्सला वाटतं, अशा गैरसमजुती असतात की काही पदार्थ जसे की आंबट पदार्थ खाऊ नये आणि त्यामुळे पेशंटला बऱ्याचशा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे विटामिन्स वगैरेंची कमतरता होत असते आणि त्यांचा उपचार करणं अजून कठीण जात असतं. त्यामुळे संतुलित आहार घेतला पाहिजे. कुठलीही एक वस्तू खूप जास्त प्रमाणात खाऊ नका किंवा कुठल्याही वस्तूला पूर्णपणे बॅन करू नका. जसं की आंबट पदार्थ असतात, लिंबू, दही, ह्या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. वांगे, तूरडाळ ह्या सगळ्यांमध्येही महत्त्वाची पोषक तत्वे असतात आणि हे सगळं योग्य प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे. ह्याच्याशीच निगडीत पांडुरंग मराठे यांचा जळगाववरून आपल्याला प्रश्न आला होता ईमेलमधून की आमवातासाठी कुठली पथ्य पाळली पाहिजेत. आपण बरीचशी आता सांगितलेलीच आहेत, आणखी काही स्पेसिफिक असतील तर आपण त्यांना सांगूयात. अगदीच. तर बघा, बऱ्याच वेळा असा क्लेम येतो की आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे पण दिसत असतील की हा एक पर्टिक्युलर डाएट करा आणि त्याच्याने तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल. तर असं मला बऱ्याचदा पेशंटही शंका विचारतात. तर मी त्यांना सांगतो की तुम्हाला जर असं कोणी सांगितलं असेल तर त्यांना नोबेल प्राईजसाठी ॲप्लिकेशन द्यायला सांगा. त्याला कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे की तुम्ही बिना औषधं घेता हा आजार फक्त पथ्य पाळून बरा करू शकतात. तर त्यामुळे पथ्य पाळली पाहिजे, पण ती संतुलित आहार घेतला पाहिजे आणि वजन नियंत्रणासाठी केली पाहिजे. ओके ओके डॉक्टर, अजून आपण उपचारांबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली ही चर्चा पुढे चालू ठेवण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी माहिती देते पुढच्या आठवड्यातल्या कार्यक्रमांबद्दल. प्रसारण शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रात्री 8 वाजता. विषय त्वचाजन्य आजार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. 15 एप्रिल रात्री 8 वाजता. विषय पचनसंस्थेचे आजार, माहिती प्रतिबंध उपचार. सहभाग डॉक्टर प्रताप गोळे. प्रसारण रविवार दिनांक 16 एप्रिल रात्री 8 वाजता. विषय पाठ, कंबरदुखी आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. आपण आता डॉक्टर प्रवीण पाटील यांच्याशी आमवात, संधिवात आणि त्याचे उपचार ह्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ड्रग थेरपीबद्दल म्हणजेच मेडिकेशनबद्दल आणि एक्सरसाइज डाएट कंट्रोलबद्दल थोडीशी माहिती घेतली. ट्रीटमेंटच्या संदर्भात मिसेस उषा पाटील यांचा आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की त्यांचा ॲलोपॅथीवरती अजिबात विश्वास नाही आहे आणि त्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहेत, पण पेन त्यांना अजूनही आहे. तर त्या दोन पॅथी एकत्र करू शकतात का? ओके. तर हा एक कॉमन क्वेश्चन आम्हाला विचारला जातो. तर फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांना सांगेल की जर तुमचा ॲलोपॅथीवर विश्वास नसेल तर तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पुन्हा जा आणि त्यांना तुमचे सिम्पटम्स सांगा. ते कदाचित तुमच्या उपचारांमध्ये काही बदल करतील आणि तुम्हाला आराम होईल. पण तुम्ही दोन पॅथी मी जनरली सांगतो कंबाईन नका करू. याचे दोन कारणं आहेत. एक म्हणजे तुम्हाला जर फायदा झाला तर कुठल्या औषधांनी होतो ते आपल्याला कधीच कळणार नाही, किंवा काही साईड इफेक्टही झाले तर ते आपल्याला कळणार नाही की कुठल्या औषधांनी साईड इफेक्ट झालेला आहे. त्यामुळे एका वेळी एकाच प्रकारची औषधं घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. ओके डॉक्टर, आपण मेडिकेशन बद्दल बोललो, त्याच्यामध्ये किती वेळ तुम्ही मेडिकेशन घेऊ शकता, म्हणजे ड्युरेशन काय त्याचं असू शकतं?
तर बघा, बऱ्याच लोकांना ते फार अपसेट होतात जेव्हा त्यांना कोणीतरी सांगतं की तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यावे लागतील. तर तसं नाही आहे. म्हणजे जर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आजार व्यवस्थित डिटेक्ट झाला आणि आपण योग्य औषधं सुरू केली तर बऱ्याचशा पेशंटची औषधं बंदही करता येऊ शकतात. त्याला ड्रग फ्री रेमिशन असं म्हणतात. तर ते पॉसिबल आहे अचीव करणं. आणि दुसरं म्हणजे की बऱ्याच वेळा पेशंट वाचतो इंटरनेटवर की देर इज नो क्युअर फॉर रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर ते इंटरप्रिट करतात की देर इज नो ट्रीटमेंट. क्युअर मीन्स डिफरंट. ओके. तर हा आजार जो आहे तो मलेरिया किंवा टायफॉइड सारखा नाही आहे की एक स्पेसिफाईड कोर्स कंप्लीट केला की तुम्हाला बरं वाटेल. हा आजार थोडासा डायबिटीज ब्लड प्रेशर सारखा आहे की तुम्हाला बऱ्याच वेळपर्यंत औषधं घ्यावी लागतात. 2 वर्षापर्यंत सुद्धा औषधं घ्यावी लागू शकतात किंवा जास्तही. पण ह्या आजारात मेन उद्देश असतो की तुम्हाला पेन कमी होतं, तुम्हाला नॉर्मल लाईफ जगता येतं ह्या ट्रीटमेंटने, आणि तुमचं डिसीज कॉम्प्लिकेशन म्हणजे दुसरे अवयवांना त्रास होणं वगैरे ते सगळं आपण थांबवू शकतो. बरोबर बरोबर. पेशंट्स बरेचदा असं बघतात की दुसरे कुठले रुग्ण आहेत का ते ह्या ट्रीटमेंटनी बरे झालेले आहेत का. तर आम्हाला नक्कीच याची कल्पना आहे. म्हणून मला वाटतं डॉक्टर आपल्याकडे जो व्हिडिओ आहे की त्या ज्या लेडी आहेत त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांचा प्री आणि पोस्ट असा आपल्याकडे व्हिडिओ आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगून आपण व्हिडिओ दाखवूयात का प्रेक्षकांना. ओके. तर हा व्हिडिओ एक दाखवतो मी तुम्हाला. ही पेशंट जस्ट काही आठवड्यापूर्वी आली होती माझ्याकडे आणि यू कॅन सी की एक सेकंड. तर तुम्ही बघू शकतात की तिला उठायला फार त्रास होतोय. तिला असिस्ट करावं लागतंय खुर्चीतून उठण्यासाठी, आणि आता तिला बेडवर बसायला सांगितलंय मी, पण त्याच्यातही तिला प्रचंड वेदना होत आहेत. आणि तिचे सगळ्या सांध्यांमध्ये सूज आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि तिला हा आर्थरायटिस जवळजवळ 2 वर्षापासून आहे आणि आताच काही आठवड्यांमध्ये फार वाढलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात की तिला आता 2 लोकांना असिस्ट करावं लागतं बसण्यासाठी, आणि तिच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकतात की प्रचंड वेदना आहेत आणि तिला दैनंदिन कामांमध्येही फार त्रास होतोय. डिपेंडन्सी जसं आपण मगाशी म्हटलं की 2 लोक लागतात त्यांना बसवायला. तर आता हा आपण कुठल्या स्टेजचा आमवात आहे असं म्हणता येईल आपल्याला. हा अजूनही मी म्हणेल की मिडल स्टेजचा आहे. कारण ती शी इज अनट्रीटेड, म्हणजे ट्रीटमेंट काहीच मिळाली नाही आहे त्यांना, आणि त्या असंच वन औषधी वगैरे अशा प्रकारचं ट्रीटमेंट घेत होतात. तर आपण यांना अजून चांगलं बरं करू शकतो असं मला डे 1लाच वाटलेलं, आणि त्यांना मी जी औषधं सुरू केली आणि आपण आता पुढच्या व्हिडिओत दाखवतो मी तुम्हाला की त्याचा फार फायदा झाला आहे त्यांना. आणि आता सेम पेशंट आहे बघा, चेअरमध्ये बसलेत, त्यांचे सगळे मुवमेंट्स फ्री झालेत. ती आता स्वतः चेअरवरून उठू शकते. आणि हे जस्ट फ्यू वीक्स, काही आठवड्यांच्या ट्रीटमेंटनेच तिला इतका फरक पडला आहे, आणि ती आता कोणाचा सपोर्ट न घेता सहजपणे चालू शकते आणि त्या एक्झामिनेशन टेबलवर पण ती बसू शकते. मला वाटतं खूप 2 व्हिडिओमध्ये स्टार्क डिफरन्स जाणवत होता की पहिल्या ह्याच्यात त्यांना किती डिपेंडन्सी होती, परावलंबीपणा होता, आणि आता त्या चालून स्वतः जाऊन बसू शकतायत. तर डॉक्टर या पेशंटच्या बाबतीत असं म्हणता येईल का की त्या योग्य वेळेत ट्रीटमेंट घ्यायला आल्या. मी योग्य वेळेत म्हणण्यापेक्षा योग्य ठिकाणी ट्रीटमेंट सुरू झाली त्यांची, योग्य औषधांनी ट्रीटमेंट सुरू झाली. फक्त पेन किलर नाही वापरले आपण, जे डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज आहेत ते वापरले. त्या तसं रिलेटिव्हली लेटच आलेले आहेत, तर त्यामुळे 2-3 वर्ष झालेत त्यांना हा सगळं सुरू होऊन. पण प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटतं की जे आपण रिझल्ट सर्जरीने एक्सपेक्ट करायचो की कोणाला चालता येत नाही आणि ऑपरेशन केल्यावर चालता येतंय, आता तशा प्रकारचे रिझल्ट आता आपण केवळ औषधांनी देऊ शकतो. बरेच पेशंट व्हीलचेअरमध्ये येतात ज्यावेळेस तो खूप वाढलेला असतो आजार, आणि औषधं सुरू केल्यानंतर काही आठवड्यांमध्ये ते चालायला लागतात किंवा त्यांचं दैनंदिन आयुष्य फार सोपं होऊन जातं. तर हा इम्पॅक्ट आता नवीन प्रकारचा औषधांनी होऊ शकतो. ओके डॉक्टर, आपण अजून म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस बद्दल बरीचशी माहिती आता आपण घेतली आहे, परंतु अजून काही संधिवाताचे असे प्रकार आहेत का ज्याच्याबद्दल अगदी थोडक्यात आपल्याला प्रेक्षकांना माहिती सांगता येईल. हो, अगदीच 1-2 आर्थरायटिसचे टाईप सांगतो. एक महत्त्वाचा चिकुनगुनिया आर्थरायटिस, जसं या स्लाइडवर दाखवलंय आता की तो बऱ्याच लोकांना माहिती असतो. जर तुम्हाला चिकनगुनियाचा ताप आला होता आणि 3 महिन्यापेक्षा जास्त झालेत
त्याला आणि तरीही तुम्हाला संधिवाताचा त्रास होतोय तर हे आमवाताची लक्षणं असू शकतात. त्यासाठी तुम्ही रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञ डॉक्टरांना भेटायला पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं की हे चिकनगुन्या आहे आणि त्यासाठी ते इग्नोर करत असतात. तर हा वेगळ्या प्रकारचाही संधिवात असू शकतो. अजून एक प्रकारचा वात मला सांगावं असं वाटतं, ज्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा बांबू वात किंवा मणक्यांचा संधिवात असं म्हणतात. तर याचात पेशंटला असा वाक येतो जसं ह्या स्लाईडमध्ये दाखवलं आहे तसं. आणि याची लक्षणं म्हणजे की साधी पाठदुखी असते. तर याचात पण ही पाठदुखी वेगळी असते. त्यांना कंबरदुखी असते, स्टिफनेस असतो, 3 महिन्यापेक्षा जास्त राहतं ते. 40च्या आधी म्हणजे यंग लोकांना सुरुवात असते. जनरली 20तच सुरुवात होत असते. व्यायाम केल्यावर वेदना कमी होतात आणि विश्रांती घेतली म्हणजे सकाळी उठल्यावर जास्त वेदना जाणवतात किंवा रात्री झोपल्यानंतर कुशी बदलताना जास्त त्रास होत असतो. बऱ्याच पेशंटला बटक्स पेन्स असतात म्हणजे सीटमध्ये पेन होत असतं आपण जिथे बसतो त्या जागी. आणि यांना गुड डेज बॅड डेज असतात आणि बऱ्याच वेळा त्यामुळे दुर्लक्ष केलं जातं ज्यावेळेस वेदना कमी होतात त्यावेळेस. ओके ओके. डॉक्टर मला वाटतं अगदी थोडक्यात आपण लुपस बद्दल प्रेक्षकांना थोडीशी माहिती देऊयात का? तर लुपस हा एक दुसरा आजार आहे ज्याला आपण ऑटोइम्युन डिसीज असं म्हणतो. त्याच्यातही जसं रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सांध्यांना सूज येते तसं येऊ शकतं, पण याचं दुसऱ्या अवयवांना त्रास व्हायची शक्यता खूप जास्त असते. जसं की त्वचेवर पुरळ येणे, पर्टिक्युलरली फेसवर येते फुलपाखरूच्या आकारामध्ये आणि दुसऱ्या त्वचेच्या भागांमध्येही त्यांना पुरळ येऊ शकते. पुन्हा पुन्हा ताप येणं, तोंड येणं, हेअर लॉस अशा प्रकारची लक्षणं असतात. आणि अशा पेशंट्सला पर्टिक्युलरली किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एक स्लाइड दाखवतो आता मी तुम्हाला की जी रॅश म्हणत होतो मी, चेहऱ्यावर येते, पुरळ येते, ती अशा प्रकारची असते. वरच्या पिक्चरमध्ये दाखवली आहे आणि खालचं पिक्चर आफ्टर ट्रीटमेंट आहे आणि तुम्ही बघू शकतात की ती रॅश पूर्णपणे नाहीशी झाली आहे काही दिवसांच्या ट्रीटमेंटनेच. ओके ओके. डॉक्टर अगदी थोडक्यात आपण सोरायटिक आर्थरायटिस बद्दल थोडंसं सांगूयात प्रेक्षकांना. सोरायटिक आर्थरायटिस हा आजार होतो त्या पेशंट्सला ज्यांना सोरियासिस म्हणून हा स्किनचा आजार आहे. अराउंड 20% पेशंट असतात ज्यांना सोरॅटिक आर्थरायटिस होत असतो. म्हणजे ज्यांना सोरियासिस आहे 100 पेशंट घेतले त्यापैकी अराउंड 20% लोकांना सोरॅटिक आर्थरायटिस असा आजार होईल आणि ज्याची ट्रीटमेंट रुमॅटॉलॉजिस्ट करत असतात. ह्या पेशंटला रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखाच सांध्यांमध्ये डॅमेज होऊ शकतो, वाक येऊ शकतो सांध्यांमध्ये पूर्णपणे आणि याच्यातही आपण डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज आणि बायोलॉजिक्स वापरत असतो. बरोबर बरोबर. प्रेक्षक हो, विषय बराच आपला मोठा आहे, पण त्यातल्या त्यात आपण विषयाचा गाभा जाणून घेण्याची प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टरांकडनं बरीचशी माहिती मिळवली आहे. आपल्या कार्यक्रमाचा आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. पाहूयात आपण आजचा आरोग्य सल्ला. एक किंवा अधिक सांध्यांमध्ये सूज असणे हे आमवाताचे लक्षण असू शकते. संतुलित आहार आणि वजन नियंत्रणात असल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. संधिवातामुळे सांध्यांना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे वेळेत निदान करून उपचार घेतल्याने मोठे नुकसान टळू शकते. तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण पाहू शकता गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2017 सकाळी 9 वाजता. विषय आपला आहे आमवात, आधुनिक उपचार आणि गैरसमजूत. सहभाग डॉक्टर प्रवीण पाटील. तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम रेग्युलरली बघता मला माहिती आणि तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे. तर तुमचा फीडबॅक आम्हाला पाठवा. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. तुम्ही फेसबुकवर सुद्धा आमच्या पेजला व्हिजिट करू शकता. लाईक करा, शेअर करा. स्क्रीनवरती फेसबुकच्या पेजची लिंक सुद्धा दिलेली आहे. डॉक्टर, रॅपिड फायरचा जमाना आहे, सो आपण आपल्या कार्यक्रमाचा जो शेवट आहोत तो काही रॅपिड फायर प्रश्नांनी करणार आहोत. आपल्या अख्ख्या कार्यक्रमाचा गाभा या प्रश्नामध्ये येईल असं आपण म्हणूयात. आमवात केवळ विशिष्ट आहार किंवा व्यायामाने बरा होऊ शकतो का? हो किंवा नाही? नाही. ॲलोपॅथी औषधांनी साईड इफेक्ट्स होतात का? मेजॉरिटी पेशंट्सला होत नाही. आमवात हा फक्त वयाच्या 50 नंतर होणारा आजार आहे? नाही. आमवाताचे निदान केवळ रक्ताच्या चाचणीत होऊ शकते का? नाही. ओके. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय एक छोटासा संदेश द्याल? मला एवढंच सांगावं लागेल पेशंट्सला की तुमच्या
तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडे पोहोचणंही तुमच्यावरच अवलंबून आहे. आणि तुमची औषधं व्यवस्थित घेतली आणि जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित पाळला तर रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे गंभीर आजारसुद्धा आपण ट्रीट करू शकतो आणि मेजॉरिटी लोक नॉर्मल लाईफ जगू शकतात. बरोबर. डॉक्टर, स्त्रियांसाठी तुम्ही काही खास सल्ला द्याल का? कारण आपण असं म्हणलं होतं की स्त्रियांना हा रोग जास्त होण्याची शक्यता असते. हो, बऱ्याच वेळा स्त्रियांना हा आजार जास्त करून दिसून येतो आणि त्यांच्यात बऱ्याचशा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीसुद्धा असतात. तर त्यांना संतुलित आहार घेणं हे आवश्यक असतं. आणि दुसरी गोष्ट वजन नियंत्रणात करणं आणि तिसरं म्हणजे पुन्हा की योग्य वेळेत औषधं घेणं आवश्यक असतं. बरोबर. डॉक्टर, प्रेग्नन्सीमध्ये युजली स्त्रियांचं वजन वाढतं आणि त्यावेळेला पायाला सूज येते, तर त्यावेळेला हा होण्याची काही शक्यता असते का, किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? हो, तर प्रेग्नन्सी तुम्हाला जर आमवात असेल आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीने प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. अगेन मेजॉरिटी लोक ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो त्यांना प्रेग्नन्सी सक्सेसफुल होत असते. फक्त ती नीट प्लॅन केली गेली पाहिजे. तुमच्या रुमॅटॉलॉजिस्ट आणि गायनॅकोलॉजिस्ट ह्या दोघं डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच. ओके. डॉक्टर, लाईफस्टाईल चेंजेस जर आपण बघायला गेले तर म्हणजे लक्षणं आपल्याला लक्षात आली, परंतु लक्षणं आत्ता दिसत नाहीयेत, तरी सुद्धा आपण आजच्या यूथला काय सांगू शकतो की लाईफस्टाईल चेंजेस ते काय काय करू शकतात? लाईफस्टाईल चेंजेस महत्त्वाचं म्हणजे स्टॉप स्मोकिंग, बिग नो. वेन इट कम्स टू ऑटो इम्युन डिसीजेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करू शकता ती स्टॉप स्मोकिंग. पर्टिक्युलरली रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस जे यंग लोकांना होणारे आजार आहेत. असं आढळलं आहे नवीन संशोधनानुसार की जे स्मोकर आहेत त्यांच्यात औषधं लेस इफेक्टिव्ह असतात कम्पेअर टू नॉन स्मोकर्स. सो नॉट जस्ट की त्या स्मोकिंगने तुमच्या आजारावर डॅमेज होतो, पण तुमच्या औषधोपचारांवरही फरक पडू शकतो. त्यामुळे स्मोकिंग इज बिग नो. ओके. डॉक्टर, अनदर थिंग अबाउट टुडेज यूथ इज ऑइल कमी खाणं किंवा तूप कमी खाणं. त्याच्यामुळे बरेचदा ओल्डर जनरेशनची अशी कंप्लेंट असते की मग सांध्यांना वंगण कसं मिळणार तुमच्या, किंवा ऑइलिंग कसं मिळणार. तर हे एक कारण ठरू शकतं का संधिवात होण्याचं किंवा सांधेदुखीचं? नाही, आय डोंट थिंक सो की तुम्ही तुमच्या डाएटमधून काही चेंज केला तर त्याच्याने तुमच्या सांध्यांमधलं वंगण वाढेल किंवा कमी होईल असं नाही आहे. नियमितप्रमाणे व्यायाम करणं आणि वजन न वाढू देणं हे महत्त्वाचं असेल. त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. बरोबर. प्रेक्षकांनो, मी जसं म्हणलं तरी विषय इतका मोठा आहे आणि इतके भरपूर प्रश्न आहेत, परंतु एका तासामध्ये सगळे प्रश्न विचारणं अवघड आहे. परंतु डॉक्टर, सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मनापासून आभार की तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एका नवीन वेगळ्या विषयाबद्दल माहिती दिलीत, या आजाराबद्दल माहिती दिलीत. आणि होलिस्टिक ज्याला आपण म्हणतो की सर्व अंगांनी एका आजाराचा आपण विचार करतो, मानसिक थेरपी काय आहे, उपचार, प्रिव्हेन्शन, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.